शेतकऱ्याला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती दिली पाहिजे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील हादगाव इथं 9 ऑगस्टला शेतकरी परिसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली। 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव गावातील देव उखळाई मंगल कार्यालयात दुपारी 12 वाजता हा मेळावा होणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी आज कोल्हापुरात दिली। यावेळी पाटील यांनी शेतकरी धोरणांवरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली। सरकारनं अदानी अंबानी यांना पूरक धोरण स्वीकारले, त्यामुळे शेतकरी आणि त्यावर अवलंबून असलेला शेतमजूर, ग्रामीण उद्योजक कर्जबाजारी होत चाललेत, असा आरोप त्यांनी केला। सरकारची कर्जमाफी ही फसवी आहे। शेतकऱ्याला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती दिली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली। संपूर्ण कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे आणि हे व्हायचं असेल तर त्यांना वन्यप्राणी संरक्षण कायद्यामुळे जो त्रास होतोय तो थांबला पाहिजे, गोवंश हत्याबंदीच्या कायद्यामुळे जो त्रास होतोय तो थांबला पाहिजे आणि इतर शेतकऱ्यांचं जे आयात निर्यातीमध्ये प्रचंड नुकसान होतं ते संबंध निर्यात बंदी शेतीमालावरची उठवली पाहिजे। अमेरिकेतनं हे येणार आणि ते येणार अशा पद्धतीच्या ज्या वावड्या उठवल्या जातात त्या खोट्या आहेत। WTOच्या वेळेला सुद्धा न्यूझीलंड नेदरलँडवरनं दूध येणार म्हटले, परंतु काही आलेलं नाही। आज सुद्धा मी खात्रीनं सांगतो, अमेरिकेत इतक्या वस्तू शेतीमाल महाग आहे तो इथं येणं शक्य नाही आहे। त्यामुळं केवळ आम्ही शेतकऱ्यासाठी काहीतरी करतोय आणि अमेरिकेतनं येणाऱ्या वस्तू थांबवतोय, हे जे काही सांगणं आहे हे अत्यंत खोडसाळपणाचं आणि खोटं आहे। सरकारचं निर्यात धोरण चुकीचं असल्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे निर्यात बंदी उठवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली। इथेनॉल धोरणावरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत गडकरी आणि पवार घराण्याचा यामध्ये फायदा असल्याचा आरोप केला। इथेनॉलमुळं शेतकऱ्यांना काही फायदा झालेला नाही। कारण याचं असं आहे की इथेनॉलला तुम्ही 100 रुपये दिले आणि 200 रुपये जरी उद्या दिले लिटरला, तर हा सगळा इथेनॉल तयार करणाऱ्या उद्योगपतीकडे पैसा जातो आणि हा उद्योगपती आम्हाला FRPच्या कायद्याप्रमाणे फक्त FRPमध्ये जे ऊसाची किंमत आहे किंवा MSPमध्ये जे काही मक्याची किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला किंमत मिळत नाही आहे। नागपूरचे एक केंद्रीय मंत्री आहेत गडकरी, त्यांच्या मुलांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल आहे। त्याचप्रमाणे शरद पवारांच्याकडं जे काही साखर कारखानदारी आहेत त्यामध्ये सगळ्यांच्याकडे इथेनॉल आहे। त्यामुळं कारखानदारीमध्ये जे लोक आहेत त्यांचा फक्त या इथेनॉलमुळे फायदा होतोय, शेतकऱ्यांचा काडीचा फायदा नाही आहे। या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष माणिकराव शिंदे, उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके, बाळासो पाटील, डॉक्टर प्रगती खरे चव्हाण, गुणाजी शेलार, गणपत पाटील, ॲडव्होकेट जयश्री सरीकर, अनिल जाधव, पंढरीनाथ पाटील आदी उपस्थित होते।